नमस्कार. आज 13 मे 2026. आजच्या ठळक बातम्या. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि पुणे परिसरासाठी हीट वेव्हचा इशारा दिला आहे. अनेक भागात तापमान 43 अंशाच्या पुढे गेले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदूषणमुक्त नागपूर 2047 मोहीम जाहीर केली. औद्योगिक आणि नदी प्रदूषणावर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात व्हर्च्युअल बैठका आणि खर्च कपातीवर भर. इंधन बचतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने अनेक अधिकृत बैठका ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतूक वापरण्यालाही प्रोत्साहन दिले जात आहे. राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असून 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरत आहे. पेट्रोल आणि गॅस साठ्याबाबत केंद्र सरकारचा खुलासा. जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पुरेसा इंधन साठा असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले. अनेक राज्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सल्ला. इंधन बचत आणि खर्च नियंत्रणासाठी काही राज्यांनी सरकारी विभागांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. MHT-CET परीक्षेची उत्तर तालिका जाहीर. अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी होणाऱ्या MHT-CET परीक्षेची उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे. अमेरिका-इराण तणाव वाढला. मध्य पूर्वेतील तणाव अधिक तीव्र होत असून जागतिक इंधन बाजारावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. इराण-अमेरिका संघर्षादरम्यान पाकिस्तानने गुप्त लष्करी हालचाली केल्याचा दावा समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. जागतिक स्तरावर ऊर्जा आणि आर्थिक संकटाची चिंता. जागतिक इंधन दरवाढ आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे अनेक देश काटकसरीच्या उपाययोजना राबवत आहेत. धन्यवाद.